आज माहिती बघूयात भारतामधल्या दुसऱ्या एका अतिशय वेगाने पसरत जाणाऱ्या स्कॅमबद्दल, ज्याचं नाव आहे फ्रेंडशिप स्कॅम. फ्रेंडशिप कधी स्कॅम असू शकते का? ऐका तर खरं, हे स्कॅमर लोक काहीही करू शकतात. तर हे स्कॅम चालतं कसं? बऱ्याच वेळेला आपल्याला फेसबुकवर किंवा इंस्टाग्रामवर किंवा व्हॉट्सॲपवर कोणाची तरी एक नवीन अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट येते. काही वेळेला या रिक्वेस्टमध्ये ज्या व्यक्तीने आपल्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आहे त्याच्यात आणि आपल्यात एखादा कॉमन फ्रेंडसुद्धा असतो. बहुतेक वेळेला ही जी रिक्वेस्ट असते ती अपोजिट जेंडरच्या व्यक्तीकडनं येते. म्हणजे जर का पुरुष असेल तर त्याला स्त्रीची रिक्वेस्ट येते, स्त्री असेल तर तिला एखाद्या हँडसम अशा परदेशातल्या पुरुषाची रिक्वेस्ट येते. आणि बस मनामध्ये लड्डू फुटते आहे आणि आपण खुश होतो. ती फ्रेंडशिप रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करतो आणि आपलं बोलणं त्याच्याशी सुरू होतं. हळूहळू म्हणजे फार लवकर त्या बोलण्याचं रूपांतर प्रेमामध्ये होतं आणि आपण त्या व्यक्तीबरोबर छानपैकी रोमॅन्टिक अशी स्वप्न बघायला सुरुवात करतो. आणि ही स्वप्न बघत असताना अचानक आपल्याला ती व्यक्ती सांगते की मी तुला गिफ्ट म्हणून काही दागिने पाठवले आहेत किंवा मी तुला ॲपलचं काही महागडं प्रोडक्ट तुला मी गिफ्ट म्हणून पाठवतो आहे. हे एस्पेशली मुलींच्या बाबतीमध्ये घडतं. जर का तू तिकडचा पुरुष असेल तर तो म्हणतो की मी लवकरच तुला पुण्याला येऊन भेटतो किंवा तू ज्या गावात राहतेस तुला येऊन भेटतो, मी तुझ्याशिवाय आता राहू शकत नाही आणि मी खूप श्रीमंत आहे आणि मी इथे आल्यानंतर इथेच बिझनेस सुरू करीन आणि मी तुला थोडीफार कॅश, थोडीफार म्हणजे किती, $1,00,000 $2,00,000, अरे मनामध्ये आनंद होतो पण आपण तसं दाखवत नाही. आणि अशी कॅश आणि काही गिफ्ट्स, महागडे गिफ्ट्स हे मी तुला आत्ता पाठवतो आहे आणि अमुक अमुक हा त्याचा कन्साइनमेंट नंबर आहे, तुला कुरिअर आलं की ते सोडवून घे आणि मला सांग. बस आपला पुरुष किंवा आपली बिचारी बोळी बाबडी मुलगी ही खुश होते आणि 1-2 दिवसांनी खरोखरीच तिला व्हॉट्सॲपवर मेसेज येतो की अहो तुमचं अमुक अमुक पार्सल आलेलं आहे. वास आपला पूर्ण विश्वास बसतो की आता ती वस्तू मला मिळणारच आहे. खूप सारे त्याच्यात डॉलर्स असणार आहेत. हे डॉलरचं जे काही वेड आहे ना मित्रांनो आपल्याला, ते बुडवून टाकणार आहे, फार लक्षात घ्या. तर अशा प्रकारे आपल्याला मेसेज येतो आणि आपण कुठलीही शहानिशा न करता आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो. कारण का? तर अहो ते आपल्या आवडत्या प्रिय व्यक्तीने पाठवलं नाही का गिफ्ट, त्यामुळे आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो. आणि मग ते आपल्याला सांगतात की अहो याच्यामध्ये फार अमूल्य गोष्टी दिसत आहेत, ते आम्ही उघडून पाहिलं होतं, आता हे आम्ही जप्त करणार, खूप सारे पैसे जप्त करणार आणि हे जर करायचं नसेल तर ते सोडवण्यासाठी म्हणून तुम्ही आम्हाला $1,00,000 पाठवा वगैरे वगैरे. आपल्याला वाटतं अरे भारतातली ही पद्धतच आहे की थोडेसे पैसे आपण देऊन टाकूयात म्हणजे आपल्याला आपले लाखो डॉलर जे आहेत ते मिळतील, अमूल्य वस्तू मिळतील आणि आपण कुठूनही पैसे अरेंज करून तिथे ते पैसे भरतो. नंतर मग एकदा आपण पहिल्यांदा 50,000 भरले, असंच काहीतरी खोटं सांगून परत $1,00,000 घेतले जातात. आणि फायनली ज्या वेळेला आपल्याला संशय येतो की अरे हा तर सारखा पैसेच मागत चालला आहे, माझ्या वस्तू कुठे आहेत, आणि अशा संशयाने जेव्हा आपण आपल्या त्या प्रिय मित्राला किंवा मैत्रिणीला संपर्क करतो त्यावेळेला ती उत्तर द्यायची बंद होते. आणि हा जो कस्टम अधिकारी आपल्याला संपर्क साधत असतो त्याचाही नंबर बंद होतो, तोही आपल्याला उत्तर देत नाही. आणि काय, संपला स्कॅम, तुमचे पैसे चोरले गेलेले आहेत. मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, न भेटता, अहो इथे भेटून पण वर्षानुवर्ष एकत्र राहून एकमेकांचं प्रेम होणं अवघड आहे, तर न भेटता नुसते एकमेकांचे फोटो बघून आणि थोडीशी चॅटिंग करून असलं प्रेम बीम नसतं रे होत. त्यामुळे असल्या प्रेमाला बोलू नका, अशा कुठल्याही ऑफर्सला बोलू नका. जगात कोणीही कोणालाही काहीही फुकट देणार नाही. तुम्हाला जर लाखो डॉलर, लाखो रुपये कोणीतरी फुकट देण्याचं आश्वासन देत असेल तर इट्स ए रेड अलर्ट. तुमचे लगेच अँटीने ऑन व्हायला पाहिजेत आणि सावध व्हा. कारण एकदा पैसे चोरले गेले की त्यांना पकडणं पण अवघड आहे, हे कायम लक्षात ठेवा. कारण की हे सगळे क्रॉस बॉर्डर क्रिमिनल्स असतात. कॅनडामधून स्कॅम घडला असेल, काय कोण त्याच्यावरती करणार आहे.
भले तुम्ही पैसे इंडियन अकाउंटला पाठवले, तुम्हाला वाटेल की पैसे तर मी इंडियन अकाउंटला पाठवलेत ना, तिथून वसूल करू, काही होऊ शकत नाही. कारण पैसे जेव्हा तिथे जातात त्वरित ते विड्रॉ होतात. मुळामध्ये ते ज्या अकाउंटला तुम्ही पाठवलेत त्या माणसाचे एक डॉक्युमेंट, खोटे डॉक्युमेंट बनवून खोट्या नावाने ते अकाउंट बनवलेलं असतं. त्यामुळे भलेही तो अकाउंट होल्डर पकडला गेला तर तो म्हणतो अरे मला तर काही माहितीच नाही या स्कॅमबद्दल. त्यामुळे त्या व्यक्तीला पकडूनही पैसे मिळत नाहीत, पैसे तुमचे संपलेले असतात, चोरीला गेलेले असतात. सगळ्यात उत्तम हेच आहे, मेहनत करा. मेहनत करूनच तुम्हाला खरे पैसे मिळू शकतात. इन्व्हेस्टमेंट करा, सेव्हिंग करा आणि आपलं उज्ज्वल भवितव्य बनवा. पूर्वीचं गाणं लक्षात आहे ना, दुनिया में रहना है तो काम कर प्यारे, हात जोड सबको सलाम कर प्यारे. तेच गाणं खरं आहे. नीट रहा, सतर्क रहा आणि समृद्ध व्हा. धन्यवाद. जय हिंद.